नमस्कार, लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी डब्याला लागणारी पौष्टिक भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर मग आजची ही पौष्टिक भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात। इथे मी 3 मध्यम आकाराचे बीट घेतलेले आहेत। बीटाची साल काढून त्याच्या अशा चौकोनी फोडी करून घेतलेल्या आहेत। तुम्ही बीट चिरून घेण्याऐवजी किसून घेतले तरी चालेल। तेल, पाव टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून हळद, 1.5 टीस्पून लाल तिखट, ताजी कढीपत्त्याची पाने, मीठ चवीनुसार, 2 चमचे हरभरा डाळ स्वच्छ धुवून 1 तासभर पाण्यात भिजवून घेतलेली आहे। 2 चमचे उडदाची डाळ, ही सुद्धा डाळ स्वच्छ धुवून 1 तासभर पाण्यात भिजवून घेतलेली आहे। 2 मोठे चमचे खवललेले ओले खोबरे। कढईमध्ये 1 चमचा तेल घालूया। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, हिंग, हळद, पाण्यातून नितळून घेतलेली हरभरा डाळ आणि उडदाची डाळ घालूया। गॅसच्या मध्यम आचेवर ही डाळ 4 ते 5 मिनिटे परतून घेऊया। डाळ परतलेल्याचा मस्त वास सुटलेला आहे। डाळ परतून झाल्यानंतर याच्यात आपण बीटाचे तुकडे घालूया। गॅसच्या मंद आचेवर बीटाचे तुकडे थोडा वेळ छान परतून घेऊया। बीट परतून झाल्यानंतर याच्यात लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करूया। मिक्स करून झाल्यानंतर भाजी शिजण्यासाठी याच्यावर आपण झाकण ठेवूया। ही भाजी शिजवण्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये, नुसत्या वाफेवर शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून हलवून घेऊया। बीट उग्र असतं, पण यामध्ये आपण भिजत घातलेल्या डाळी घातल्यामुळे भाजीला चव छान येते। बीट ताजं असल्यामुळे लवकर मऊ होतं। आता याच्यामध्ये आपण खवललेले ओले खोबरे घालूया आणि मिक्स करून घेऊया। आजची ही भाजी आपण कांदा लसूण न वापरता केलेली आहे। ही भाजी तुम्ही चपाती किंवा पुरी बरोबर दुपारच्या जेवणासाठी साइड डिश म्हणून करू शकता, खूप छान लागते। किंवा लहान मुलांच्या जेवणाच्या बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता। आजची ही बीटाच्या भाजीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।